बैंक से सोना है, जाग जाओ। अंजनगाव तालुका माढा येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी जाऊ उज्ज्वला किरण पाडोळे राहणार अंजनगाव तालुका माढा हिचा दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केल्याने गळा दाबून खून केला आणि ती जळाली असे दाखवण्यासाठी तिला पटवून दिले। या आरोपावरून गीता शंकर पाडोळे राहणार अंजनगाव तालुका माढा हिच्या विरुद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी आरोपीला खुनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा, 5,000 रुपये दंड आणि पुरावा नष्ट करण्यावरून 3 वर्ष कारावास आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। या दुर्दैवी खटल्याची हकीकत अशी, मयत उज्ज्वला हिचा खून लग्न झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत झाला होता। तिचे लग्न 29 नोव्हेंबर 2022 रोजी किरण लक्ष्मण पाडोळे यांच्यासोबत झाले होते। तिच्या घरी तिचा पती किरण, दीर शंकर, त्याची बायको आरोपी गीता, सासू सासरे असे राहत होते। उज्ज्वलाच्या लग्नात तिला आईवडिलांनी सोन्याचे दागिने घातले होते। सदरचे दागिने तिने घरातील कपाटात ठेवले होते। पहिल्या संक्रांती सणासाठी ती गड्डा यात्रेला सोलापूरला आली होती। सासरी परत गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की कपाटातील दागिने गायब आहेत। याबाबत तिने आईवडिलांना कळवले आणि जाऊ गीता हिच्याकडे चौकशी केली। मयत उज्ज्वला ही जाऊ आरोपी गीता हिच्याकडे वारंवार चौकशी करत असल्याने घटने दिवशी आरोपी गीता हिने जाऊ उज्ज्वला हिचा घरी कोणीही नसल्याने गळा दाबून खून केला आणि ती भाजली असे दाखवण्यासाठी तिला पेटवून दिले असा आरोप गीता हिच्यावर झाला। या प्रकरणी मयत उज्ज्वला हिचे वडील सिद्धेश्वर चांगदेव जाधव यांनी माढा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती। खटल्यात सुनावणी दरम्यान मयताचे शवविच्छेदन करणारे आणि आरोपी गीता हिच्या अंगावरील जखमांबाबत वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदानंद वनकळस यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। या प्रकरणी न्यायालयात वकील सरकारतर्फे ॲडव्होकेट दिनेश देशमुख, मूळ फिर्यादी मयताच्या वडिलांतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले। कोणत्याही प्रकारचा नेत्र साक्षीदार नसताना देखील केवळ आरोपी विरुद्ध असलेला भरभक्कम परिस्थितीजन्य पुरावा आणि वैद्यकीय पुरावा यावरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही दुर्मिळ घटना।